शिक्षक हा नुसता शिक्षक नसतो, तर तो असतो जीवनाच्या कुरुक्षेत्रात अर्जुन रूपी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा कृष्ण. 2006 साली आम्ही कोटा अकॅडमी स्थापना केली. त्याचा मागचा उद्देशच हा होता की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना IIT सारख्या ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा सक्षम युनिव्हर्सिटीज मध्ये त्यांनी शिकावं. तो एकाच वेळेस अनेक भूमिका निभावत असतो. कधी मित्रासारखा समजावतो, कधी बापासारखा ओरडतो, कधी आईसारखी शाबासकी देतो, तर कधी वर्गात विद्येचं वरदान देतो. हल्लीचं जनरेशन आपण बघतो की त्यांना समुपदेशनाची जास्त गरज असते. तर असे रोज नवीन नवीन प्रॉब्लेम माझ्या समोर येत असतात. मग ते कधी मायेनं, कधी रागवून, कुठल्या जसं मला सोल्युशन सापडेल त्या पद्धतीनं मी ते समुपदेशन करत असते. कराडमध्ये शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी उत्तुंग कामगिरी करत कोटा अकॅडमी नावाची शिक्षण संस्था उभारलेली आहे आणि ते म्हणजे डॉक्टर महेश खुसपे सर. अनेक हात वास्तू बनवत असतात, अनेक हात वास्तू सांभाळत असतात. वास्तू तीच असते, पण तिचं स्वरूप मात्र बदलत असतं. कधी ते घर असतं, तर कधी ऑफिस, कधी मंदिर, तर कधी शाळा. पण तिचं पावित्र्य मात्र अनेक हातांच्या हातात असतं. हमारे यहाँ पर ईच एंड एवरी पर्सन इज डेडिकेटेड इन देयर ओन वर्क, नॉट ओनली बाय कंसिडरिंग देयर ओन जॉब बट ऑल्सो वर्क एज वर्शिप. ये पॉइंट ऑफ व्यू. और उसके बाद यहाँ पर सबसे बड़ी बात है कि फुल डेडिकेशन विथ फुल टाइम यूज इन अ प्रॉपर वे. कोटा अकॅडमी 2006 साली स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेत अनेक विद्यार्थी डॉक्टर्स आणि इंजिनियर झालेले आहेत. कोटा अकॅडमी गेले 20 वर्ष आम्ही इथं कराडमध्ये चालवतो आहे. पण AIच्या बाबतीत म्हणायला गेला तर गेली 5 वर्ष झाले मी वेगवेगळ्या मॅगझिन्स मध्ये आर्टिकल्स लिहून माझे काही आर्टिकल्स पब्लिश झाले AIच्या संदर्भात. कारण माझं बेसिक शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड असतं. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असल्यामुळे मला AIचे येणारे फायदे आणि तोटे गेले 4-5 वर्षापूर्वीपासूनच माहिती आहेत. त्या अनुषंगानं मी आमच्या इथल्या विद्यार्थ्यांना जे इंजिनिअरिंग साईडला जाणार आहेत किंवा जात आहेत त्यांना AIचं महत्व पटवून सांगायला सुरुवात केली. आणि कम्प्युटर सायन्सची असलेली ही एक ब्रँच पुढे तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावणार आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करा. त्यासाठी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे विषय तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि ही तयारी करून तुम्ही IIT किंवा NIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही शिकला तर तुम्ही AI असो, डाटा सायन्स सारख्या ब्रँचेस मध्ये चांगलं नाव कमवू शकाल. हे त्या विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्याचा मी सांगितलेल्या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतल्यामुळं त्यांनी छान अशा पद्धतीने गेली 5 वर्ष अभ्यास केलाय. आणि आज मला आनंदाने इथं नमूद करावं असं वाटतं की गेल्या 4-5 वर्षात म्हटलं तर AI सारख्या सेक्टरमध्ये किंवा कम्प्युटर सायन्स सारख्या सेक्टरमध्ये माझे जवळ 60 ते 70 विद्यार्थी यांना ऑलरेडी ऍडमिशन मिळाले. त्यातले बरेचसे जण पासआउट झालेले, त्यातले काही जण AI सारख्या प्लॅटफॉर्मवर काम करतात. वा 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 वा. आता इथं हे IIT हे म्हणजे NCERT पॅटर्न आहे टोटली, बरोबर. आपल्याकडचे हे महाराष्ट्राचे टीचर आहेत, हे स्टेट बोर्डचे टीचर आहेत. हा NCERT पॅटर्न शिकवण्यासाठी टीचर आपल्याला राजस्थान मधून आणावे. राजस्थान मध्येच ही कोटा अकॅडमी आहे. बरोबर. आणि तिथून हे टीचर आम्हाला हायर करावे लागले. बरं, या टीचरांचे पगार हे एकदम हायरच होते. त्यावेळची आमची परिस्थिती तितकीशी इकॉनॉमिकली एवढी साऊंड नव्हती. हा प्रोजेक्ट तर करायचा आहे, टीचर तिकडचे आणले, मग करायचं काय. तर त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांच्याकडून पण तशीच फी अगदी कमी दरात घेतली. कारण आम्हाला तो प्रोजेक्ट आहे तो पहिल्या वर्षी व्हायबल करायचा. पहिल्या वर्षी आमच्याकडे काय झालं, 12वीला एकच मुलगा आणि 11वीला 35 विद्यार्थी होते. रिझल्ट काढायचा होता तर 12वीच्या विद्यार्थ्याकडून. तर नेक्स्ट इयरला आम्हाला ऍडमिशन होणार आणि नशिबाची अशी छान आम्हाला साथ मिळाली ना की फर्स्ट इयरलाच आमचा IITला विद्यार्थी. तिथंच कोटा अकॅडमीला टर्निंग पॉइंट मिळाला आणि कोटा अकॅडमी आज पूर्ण महाराष्ट्रात एक ब्रँड म्हणून तयार झाली आहे. आज घरोघरी पोहोचली आहे. प्रत्येकाच्या तोंडात कोटा अकॅडमी हा शब्द आहे. त्या अनुषंगानं मी गेले 20 वर्ष कार्यरत आहे आणि मला या गोष्टीचा अतिशय आनंद होतोय की कोटा अकॅडमीमध्ये शिकणारी काही मुलं डिफेन्स मध्ये गेली, ते डिफेन्स मध्ये करिअर करतायत टॉप लेवलला, NDAच्या परीक्षा क्रॅक करून. त्यानंतर काही माझे विद्यार्थी इस्रो, इंडियन स्पेस तिथं गेले. तिथून काही मुलं अमेरिकेमध्ये नासामध्ये जॉईन. तर मला कोटा अकॅडमी
हा बेस बनवून कराडमध्ये जे विद्यार्थी आहेत नुसतं IIT जेही नाही की आता इयत्ता 7वी पासूनच मुलांना शेपिंग करायचं आणि तो विद्यार्थी नुसतं IIT जेई किंवा मेडिकल सायन्सच्या क्षेत्रात सक्षम न बनता तो विद्यार्थी इयत्ता 7वी पासून बेसिक फाउंडेशन त्याचं परफेक्ट घ्यायचं, बेसिक मॅथमॅटिक्स त्याच्यावर व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्या विद्यार्थ्याला मला जाणवतंय आज गेले 20 वर्ष की आमच्या इथले महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले विद्यार्थी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खूप कमी पडतात. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञान जे आहे ते जपान इम्पोर्ट करावं लागतं, त्यांच्यावर अवलंबून राहायला लागतं. तर मला असं वाटतं की R&D आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये विद्यार्थ्यांनी जावं हा माझा मोठा उद्देश आहे. वा सर, मला सांगा आपण कोणत्या परीक्षांची तयारी इथे करून घेतो मुलांकडनं? बेसिकली IIT JEE मेंस एंड एडवांस, अच्छा, CET, ओलंपियाड, VIT जी, और बोर्ड, हाँ, और फाउंडेशन का भी हम लोग फाउंडेशन क्लास 7 स्टैंडर्ड टू 10 स्टैंडर्ड. अच्छा. और हमारे यहाँ जो बच्चे 7 टू मूव करते हैं 9th और 10th में आते हैं तो JEE का और नीट का प्रॉब्लम सॉल्व करने लगते हैं. ओके, तो ये मतलब इंटरनेशनल स्कूलिंग के लिए भी सेम जाती है, मतलब ये स्टडीज अगर करते हैं, अगर कोई इंटरनेशनली शिफ्ट होता है तो उनके लिए भी ये अप्लाई होते हैं? ओके सर, ओके, हम अप्लाई होते हैं. अच्छा अच्छा अच्छा. 1000 ते 1500 विद्यार्थ्यांची एक आई म्हणून इथं काम करते आणि आज त्यांचं सगळ्यांच्यावरती संस्कार करायचं काम, त्यांचे आजारपण असतील कारण आमच्याकडे हॉस्टेलची सोय आहे, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली असतील, मुलं असतील, त्यांच्याकडे आजारपण असेल, त्यांच्या बाकीच्या काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करायचं काम मी एक म्हणजे थोडक्यात मी पालकत्वच घेतलेलं आहे इथं बसून. शिक्षिका ही दुसरी आईच असते की आईच असते आणि ते मी नक्कीच इथं सर मनापासून करते, आजपर्यंत करते. सो स्वीट ऑफ यू. मॅडम मला सांगा, कोटा अकॅडमीची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत जी इतर ठिकाणी आढळत नाही? मोस्टली सर कोटा अकॅडमी, कोटा ज्युनियर कॉलेज की आमच्या संस्थेचं ब्रीद वाक्यच आहे, वी डिझाईन युअर फ्युचर. तर मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून IIT असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा ऍज अ देशसेवेसाठी जी NDA एक्झाम असेल तर त्याचं आपण प्रिपरेशन करून घेतो. आणि मोस्टली सायन्स ऑलिम्पियाड एक्झाम, आपलं सायन्स कॉलेजच आहे, मोस्टली भर आपण सायन्सवरच देत असतोय, मॅथमॅटिक्स आणि सायन्सवर. आणि त्या दृष्टिकोनातून ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत की त्याची तयारी करून घेतली जाते विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, की तो विद्यार्थी आत्मविश्वासानं प्रत्येक एक्झाम सामोरे जावं किंवा कोणतीही आयुष्यामध्ये समस्या आली तरी सहजपणे त्याला तो सामोरं जातो. आणि एकंदरीत क्वालिफाईड माझा सगळा स्टाफ आहे, इथलं वातावरण, AC रूम असतील, स्टडी मटेरियल असेल, की हे इतरांच्या पेक्षा वेगळं असं वैशिष्ट्य मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. कराडकर, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की कुस्पे सरांसारखी व्यक्तिमत्व तुमच्या कराडमध्ये आहेत जी समाजसेवेत स्वतःला त्यांनी वाहून घेतलेली आहे.